ते बघा कसं बाहुबली सारखं चालतं ते भाऊजी. रडू नका डायरेक्ट. हाय हॅलो नमस्कार, मी पल्लवी स्वागत करते आपल्या पहिल्या लॉंग व्हिडिओमध्ये. हा माझा पहिलाच व्लॉग आहे, तुम्ही मला ओळखतही नसाल, पण हळूहळू होईल ओळख. तर हा व्लॉग आहे मे महिन्यातला, ज्यावेळी माझ्या लहान दिराचं लग्न झालं त्यावेळेस. आता लग्न म्हटल्यावर आताची पद्धत आहे की प्री वेडिंग करायचं. आमच्या तर ध्यानीमनी पण नव्हतं की प्री वेडिंग करायचं, पण ऑन द स्पॉट लग्नाच्या 2-4 दिवस आधी ठरलं की चला करूया आपलं प्री वेडिंग. पण असं म्हणजे नियोजन न करता, कुठलं ठिकाण आपण आधीच न ठरवता आम्ही प्री वेडिंग करायचं ठरवलेलं. तर लग्नाच्या 2-3 दिवस आधी आम्ही बारामतीतील 2-3 स्पॉट आधी फायनल केले. तर पहिला स्पॉट होता तो काटेवाडी येथील आर्याबाग म्हणून, जो 20 एकरातील पूर्ण असं फार्म हाऊस टाईप आहे. आणि दुसरं जे होतं ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर तुम्हाला सांगेन, कारण पूर्ण एका व्हिडिओमध्ये तर प्री वेडिंगचं शूट किंवा प्री वेडिंगचा व्लॉग तर होऊ शकत नाही. ते दुसरं ठिकाण कोणतं होतं ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. तर ठिकाण फायनल झालं. पहिल्यांदा आम्ही वेस्टर्न ड्रेसमध्ये फोटोशूट करायचं ठरवलं, पण आता मेकअप वगैरे कुठं करणार. तर मग आम्ही काटेवाडीला जाण्यासाठी अगोदर बारामतीतून मेकअप करायला गेलो आणि दुसऱ्या लोकेशनसाठी जाण्यासाठी परत पहिल्या लोकेशनवरून बारामतीत आलो आणि मेकअप करून दुसऱ्या लोकेशनवर गेलो. तर मेकअप वगैरे किंवा रेंटचे कपडे हे ते कसं घेतलं, कुठून घेतलं ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर सांगतच आहे. तर चला आपण सुरुवात करूया. कोणतंच नियोजन न करता आम्ही हा प्लॅन केला, त्यामुळे थोडीशी धावपळ झाली. पण पहिले आम्ही रेंटने कपडे घेण्यासाठी गेलो अचिताज मेक ओव्हर या शॉपमध्ये. नंतर आम्ही पहिल्या स्पॉटला येऊन पोचल्यावर आम्हाला असं कळालं की जो फार्म हाऊसचा मालक आहे तो काही दिवसांसाठी इथे सुट्टीला आला आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी कोणालाही, म्हणजे बाहेरचे जे लोक फोटो काढण्यासाठी येतात त्यांना कोणालाही आतमध्ये येऊन फोटो काढण्याची परवानगी दिली नव्हती. पण ही गोष्ट आम्हाला माहीत नव्हती, त्यामुळे तिथे गेल्यावर थोडा वेळ त्यांच्याशी बोलणं झाल्यावर शेवटी फायनली त्यांनी आम्हाला फोटो काढण्यासाठी परवानगी दिली. इथे फोटोग्राफर कॅमेऱ्याची सेटिंग करायला लागला, जो की माझा भाऊच आहे. आणि इथे बघा भाऊजी कशाला असतात. क्या कर रही हो, मुझे शर्म आ रही है. फोटोग्राफर माझा भाऊच असल्यामुळे काही टेन्शन नव्हतं, आपल्या घरचाच फोटोग्राफर होता. नंतर कॅमेऱ्याची सेटिंग करून झाल्यावर आम्ही पहिल्यांदा सिंगल फोटो काढायचं ठरवलं. त्यासाठी अगोदर ब्राईडचे म्हणजे नवरीचे फोटो काढायचं ठरवलं. तर तिथल्याच वेगवेगळ्या लोकेशनवरती, म्हणजे त्याच फार्म हाऊसवरच्या वेगवेगळ्या लोकेशनवरती आम्ही पहिले नवरीचे सिंगल फोटो काढून घेतले आणि नंतर नवरदेवाचे सिंगल फोटो आणि नंतर कपल फोटो काढायला सुरुवात केली. आणि इथे फोटो काढताना नवरीला म्हणजे नवरीकडं भाऊजी बघत होते म्हणून नवरीला हसायला येत होतं. आणि इथे प्री वेडिंग कसं चाललं याचा मी शूट घेतो, तेव्हा आमच्या कारभाऱ्यांना असं वाटत होतं की त्यांना पण मी व्हिडिओमध्ये घ्यावं. तर मी त्यांच्या सांगण्यावरून त्यांना व्हिडिओमध्ये घेतलं. हे बघा मंडळी खाली बसलेली, उभे राहिलेली. त्यानंतर फोटोग्राफर कसा सूचना देत असतो की बाबा असं करा तसं करा, तर फोटोग्राफरच्या ऐवजी आमच्या अहोंनी ती जबाबदारी घेतली आणि खुर्चीवर कसं बसायचं, कशी पोज द्यायची, इथपासून सगळं त्यांनी सांगायला सुरुवात केली. हे आमचे भाऊजी. तुम्ही त्यांच्याकडे बघू नका. असं सिंगल फोटो शूट झाल्यानंतर कपल फोटोशूटला सुरुवात झाली. पण ह्या दोघांना इतकं कशात हसायला येत होतं की प्रत्येक फोटोला एक 2-2-3-3 क्लिक करायला लागायच्या. एक फोटो 4 वेळा काढायला लागायचा. शेवटी या दोघांना पोच द्यायला येईना याचं खापर त्यांनी खुर्चीवर फोडलं आणि खुर्चीच्याच दोषामध्ये जरा दुरुस्ती करून खुर्ची इकडं तिकडं सारून, या खुर्चीमुळेच आपल्याला पोच देता येत नाही असं सांगून मग शेवटी खुर्ची पण व्यवस्थित लावली आणि मग तिथून पुढचं शूट झालं. ताट बसा तुम्ही. तुम्ही त्यांचा हात पकडा नॉर्मल, तुम्ही हात जवळ घ्या, धरून बसा. नाही तरी पण ही स्ट्रेट वाटर आहे का?
बघ बघा हम्म. एक मिनिट ते त्या अँगलनं काढतोय ना फोटो त्यामुळे आपल्याला स्ट्रेट वाटतं. थोडी स्माइल पुढे बघून करत जायचं. सावधान मध्ये नका उभा राहू. जरा पोज मध्ये उभा राहा. पोज. हात घ्या जाऊ पुढे थांब परत लगेच बोलतो पुढे जायचं थोडं हात लगेच नाही पावला पुढे टाकल्यासारखं आणि हातात घ्यायचं पुढे जायचं. यायचं नाही परत माघारी. 1 2 3 स्टार्ट. थोडं पुढे जावा हातात हात घ्या. ते बघा कसं बाहुबली सारखं चालतं ते भाऊजी. या. योग्य वाटते तशी. एकामेकाकडे बघायचं परत थोडी स्माइल एकमेकाकडे बघा परत पुढे बघायचं. एक मिनिट स्माइल एक मिनिट पुन्हा एकदा परत मान तिकडे बस तुमची हिंमत आहे का अशी नको करून देणार सरळ ठेवायची तिकडे मान फिरत तिकडे नको ठेवायची तुला लक्षात ठेवायचं तिकडे मान फिरत तिकडे नको थोडी स्माइल करावरती माझ्या मागे त्यांच्या रोल ठीक आहे झूम करून काढलं ठीक आहे झूम करून थोडी स्माइल ठेवते त्यावरती एक मिनिट सांगू का मी काउंट करू का तुम्ही 1 2 3 स्टार्ट हसू नका जिथं हसाय सांगतो तिथं हसू नाही. आणि ऐका की हातामध्ये हात घ्या भलं कमरवत नको ठेवायला बस आणि असं नॉर्मल असं पाठीमागून पोट द्या पुढे तुम्ही आणि जवळ या दोघं जणी असं कसं जवळ येतो आपण हा बस बरोबर बरं ठीक आहे डोक्याला डोकं जरी तसं आलं तरी जमतंय नाही नॉर्मल टेक वगैरे तुम्ही थोडं झुका की मग. अरे तू खाली बघणार ती वर बघणार मग असं येऊ शकतं ना मोमेंट तिची हाईट कमी आहे ना ती अजून थोडं वरती बघायचं असं नाही का नॉर्मल बघतो आपण हा आणि तू खाली जरा थोडं कमरवरती एकदा ट्राय करा बरं तुम्ही कमरवरती हात ठेवायचं आणि जवळ फक्त असं नॉर्मल या बस हा आणि एक वेगळं बघा फक्त जवळ तिचं तर पाय झालं ते दोन्ही समोर असं पाठीमागं पुढं असं ठेवलं एक पुढे एक पाठीमागं. हा ठीक आहे बघा तुम्हाला बरं ती तसं तुम्हाला जमत नसलं तर वेगळी पोज कर. ठीक आहे बघू हा ठीक आहे ट्राय करा एवढं घंटे माग थांबा एक मिनिट 1 2 3 स्टार्ट या डायरेक्ट. तुमसे ना हो पाएगा. दोन्ही मोमेंट एक साथ करणार जुळत नाही काय लक्षात येईल तुम्ही पाठीमागे न्यायचं त्यांचा हात पकडायचा हात पकडण्याचं नॉर्मल तुम्ही पाठीमागे व्हायचं असं माहिती व्हायचं सांगा तुम्हाला या सांगा तुम्ही पाठीमागे तुम्ही बरोबर आहे तुम्ही सांगा तुम्ही पाठीमागे न्यायचं त्यांचा हात पकडायचा ठीक आहे हात म्हणजे हातात घ्यायला लागेल ना हातामध्ये हात घ्यायचं असं तुम्ही थांबला ना ते असं हातामध्ये हात मी पकडला जवळ आलो आणि मग तुमच्याकडे बघा तुम्ही माझ्याकडे बघा थोडी स्माइल ठेवायची चेहऱ्यावर ठीक आहे बघा मी एकदा कसं करतोय मग त्यानुसार करा तुम्ही ये भगवान क्या जुलुम है. भारी वाटतं इथं लोकेशन मस्त दिसतंय तुम्ही नीट करा ऍक्टिंग. जास्त मेकअप झाला का मग. थोडीशी इकडे फिरा एवढं काय थोडी इकडे फिरा थोडंसं नॉर्मल हा बस आणि नंतर पाठीमागे फिरून आपल्या वळायला पाहिजे तेवढं बस दोघांचं टाकायचं तुम्ही तसं नॉर्मल तसं मागे बघायचं बस आता तुमचं पुढं ठीक आहे बरोबर हा बरोबर होता थोडी मान वरती घ्यायची नॉर्मल लय खाली बघ लय झाली बस डोकं पुढे डोळे टाकले एकाने एकाने उडे बस ठीक आहे अरे थांब केलं की सोडू नको काय गडबड आहे तुला ए रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना. आणि तुझा तो पाय ना पुढे ठेव तुझा टाकताना पाय तो पुढे टाकायचा असा म्हणजे अंतर जवळ येतं हा असं आणि तुझं ऐक ना ऐक बाहेर येतात ना कोणाचं हात आले तुम्हाला ठेवायचं नाही ना मग तुम्ही आधी ठेवा नंतर तुम्ही आधी ठेवायचं तुम्ही नंतर ठेवायचं ठीक आहे हा तिला आधी हात ठेवते आले का बरोबर होतं आणि अंतर मध्ये बरोबर होतं क्लोज जावा तुम्ही एवढं काय लय ना आम्ही इथून उठून जाऊ का बरं पलीकडे तिकडे कसं काय पडलं तर चालतं काय विषय नाही पहिले ते आपल्याला
तर अशा प्रकारे आम्ही पहिल्या लोकेशनवरचं शूट कंप्लीट केलं. आता दुसरं लोकेशन कोणतं ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन, कारण एका व्हिडिओमध्ये तर ते सांगताच येणार नाही, व्हिडिओ खूप मोठा होईल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.